उपयोजित लेखन या प्रश्नामधला पत्रलेखन हा प्रश्न क्रमांक 5वा 5 मार्कांसाठी आपल्याला विचारण्यात येतो. तर पत्रलेखन ही सुद्धा एक कला आहे. पत्रलेखनात आपण आपल्या मनातील भावना, विचार, आपल्याला काय वाटतंय हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, बरोबर ना? म्हणून पत्र असं लिहिलं पाहिजे की आपल्याला काय म्हणायचंय ते समोरच्याला बरोबर कळलं पाहिजे. असं झालं तरच आपलं पत्र, त्याचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल. पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे काय, तर इनफॉर्मल लेटर. म्हणजेच हे पत्र घरगुती स्वरूपाचे असते. हे पत्र कुटुंबातील व्यक्तींना, मित्रांना, जिव्हाळ्याच्या लोकांना लिहिले जाते. या स्वरूपाच्या पत्रात आपल्या भावना योग्य प्रकारे प्रभावी शब्दात व्यक्त झाल्या पाहिजेत. ते कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागेल. अशा प्रकारचं पत्र लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. पत्राचा विषय नीट समजून घ्यावा. प्रथम डाव्या कोपऱ्यात तारीख लिहिणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे तिचा योग्य तो उल्लेख करावा. म्हणजे कसं, तर मित्राला पत्र लिहायचं असेल तर प्रिय, किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र असेल तर आदरणीय, तीर्थस्वरूप. म्हणजेच कसं, प्रिय मित्र सप्रेम नमस्कार. किंवा मग ती आईबाबांना, ती म्हणजे काय, तीर्थस्वरूप, ती आईबाबांना. किंवा इतर जर कोणी मोठी व्यक्ती असतील तर शी सा न वी वी म्हणजे काय, शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष असा मायना असावा. आता हे आपण बघतोय हे घरगुती स्वरूपाचं पत्र आहे, इन्फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे इथं पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने, ज्या प्रकारचं त्यांनी दिलेलं असेल त्या विषयाप्रमाणे आपल्या त्या पत्रामध्ये प्रेम, आपुलकी वाटेल असं लेखन यायला हवं. ज्यांना आपण पत्र लिहितोय त्यांचं क्षेमकुशल विचारावं. आणि शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणं आवश्यक आहे. तर हे सगळं झालं अनौपचारिक पत्राबद्दल. आता आपण बघूया औपचारिक पत्र कसं लिहायचं. तर औपचारिक पत्र जे आहे ते म्हणजे ऑफिशियल लेटर असतं, फॉर्मल लेटर असतं. म्हणजेच हे पत्र काय असतं, कार्यालयीन किंवा व्यावसायिक स्वरूपाचं लिहिलं जातं. मग इथं काय लक्षात ठेवायचं आहे, तर पत्राच्या सुरुवातीला डाव्या कोपऱ्यात दिनांक टाकावा. त्याखाली लगेचच काय लिहायचं आहे, प्रति, आणि त्याला पुढे कॉमा काढायचा आहे. त्याच्या खालच्या ओळीवरती माननीय किंवा महोदय हे लिहून पुन्हा कॉमा काढायचं आहे. म्हणजे त्याचं जे काही संबोधन असेल ते तिथं लिहायचं आहे. ते झाल्यानंतर पुन्हा खालच्या ओळीमध्ये ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं संपूर्ण नाव, त्याचा हुद्दा म्हणजेच काय, डेजिग्नेशन, ते दिलेलं असतं तिथे पत्रामध्ये. तर तो हुद्दा, हे सगळं एकाखाली एक यायला हवं की त्याचं नाव, त्याचा हुद्दा, आणि त्याखाली जो काही आपल्याला तिथं प्रश्नपत्रिकेत पत्ता दिलेला आहे तो पूर्ण पत्ता लिहायचा आहे. आणि पत्ता पूर्ण झाल्यानंतर शेवटी फुल स्टॉप करायचा आहे. नंतर पुढचं काय, तर विषय, कारण हे फॉर्मल लेटर आहे त्यामुळं खाली हे सगळं लिहून झाल्यावर काय येणार, विषय. तो पण डाव्या कोपऱ्यातच लिहायचा, विषय असं लिहून तिथं मोजक्या शब्दामध्ये पत्राचा विषय लिहायचा आहे. आता ह्यानंतरच्या खालच्या ओळीमध्ये पत्राचं जे लेखन आहे ते विषयाला धरून मोजक्या शब्दामध्ये करायचं आहे. ज्या कारणासाठी पत्र लिहित आहोत त्याचा आशय थोडक्यात मांडायचा आहे. ह्या प्रकारच्या पत्रामध्ये इतर गोष्टी नकोत. घरगुती भाषा नसावी, तर आपली भाषा ही आदरयुक्त असली पाहिजे. पत्रामध्ये शेवटी डावीकडे पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल लिहायचा आहे. त्याचप्रमाणे 2 किंवा 3 पॅरेग्राफ करून आपले जिथं जिथं मुद्दे बदलतात तिथं तिथं पॅरेग्राफ पाडायचे आहेत आणि त्याप्रमाणे हे पत्रलेखन पूर्ण करायचं आहे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतं, तर पत्रलेखनासाठी 2 कृती दिलेल्या असतात. या 2 कृतींपैकी कोणतीही एक, लक्षात ठेवा, कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची असते. म्हणजे कसं येईल आता की प्रश्न क्रमांक 5 अ,
यात समजा एखादं निवेदन दिलेलं असेल, जाहिरात किंवा सूचना फलकावरील सूचना असेल, निमंत्रण असेल, बातमीचं शीर्षक असेल किंवा एखादी बातमीच दिली असेल, यापैकी कुठलीही माहिती एका चौकटीमध्ये देतात आणि त्याचा आधार घेऊन ते खाली काय करतात, तर पत्रलेखनाच्या 2 कृती दिल्या जातात की हे तरी अशा पद्धतीचं तरी पत्र लिहा किंवा अशा पद्धतीचं तरी पत्र लिहा. तर ह्या 2 पैकी कुठल्याही एका कृतीवरती आपल्याला पत्र लिहायचं असतं. आता जी कृती आपण निवडली आहे पत्र लिहिण्यासाठी, तर त्या कृतीमध्ये दिलेले सर्व मुद्दे आपण काय करायचे, पहिल्यांदा लक्षपूर्वक वाचायचे. मग ह्या कृतीच्या अनुषंगानं काय लिहिणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, हे आपण आधी ठरवायचं आहे आणि त्यानुसार कृती सोडवायची आहे. कारण कृतीमध्ये दिलेले सर्व मुद्दे आपल्या पत्रलेखनात येणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे ते मुद्दे नीट वाचायचे, त्यावर आधी मनामध्ये वाक्यरचना करायची की हे या पद्धतीने आपण लिहू शकतो आणि मग आपण त्याचं पत्रलेखन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पाकीट काढून पत्ता लिहिण्याची गरज नाही. औपचारिक किंवा अनौपचारिक पत्रासाठी सुद्धा आपण ईमेल देत आहोत, त्यामुळे पाकीट काढून पत्ता लिहिण्याची गरज नाही. आज आपण पत्रलेखनाचा एक नमुना बघूया, म्हणजे नमुना पत्र बघूया की पत्रलेखन हा विषय जेव्हा प्रश्नपत्रिकेत विचारतील तेव्हा आपण ते कसं लिहायचं. तर ह्याचं एक नमुना पत्र आपण बघूया. आता असं समजा की असा प्रश्न आलेला आहे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली, शैक्षणिक सहल, आदर्श विद्यालय पुणे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक ST डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा किंवा व्यवस्थापक ST डेपो यांच्याकडे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारपत्र लिहा. बघा, पत्रलेखनात वरचा सगळं त्यांनी दिलेला मजकूर सेमच आहे, पण विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने त्यांनी 2 कृती दिलेल्या आहेत. एक तर आपण बसची मागणी करणारं पत्र लिहू शकतो किंवा दुसरी कृती आहे ती म्हणजे आपल्याला त्यांनी बस उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे आपली सहल पार पडलेली आहे आणि ती बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण त्यांचं आभार मानणारं पत्र आपण त्यांना लिहायचं आहे. आपण काय करूया, आत्ता शिकण्याच्या दृष्टीने ही 2ही पत्र आपण कशी लिहू शकतो हे बघूया. आता समजा आपल्याला पहिलं पत्र लिहायचं आहे, पहिली कृती करायची आहे की विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक ST डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा, हे आपल्याला आता लिहायचं आहे. आता हे कुठल्या स्वरूपाचं पत्र झालं, आपण कोणाशी तरी फॉर्मली बोलतो आहे, एखाद्या ऑफिसला पत्र लिहितो आहे, म्हणजे आपण आधी विषय नीट समजून घेऊया. हे पत्र आहे औपचारिक, म्हणजेच फॉर्मल लेटर. आता आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे की औपचारिक पत्र लिहिताना यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या आहेत आपण, की डाव्या बाजूला काय काय येणार, म्हणजे त्यांचं पद, ते प्रति, पद, पत्ता हे सगळं येणार. आणि महत्त्वाचं काय, तर विषय. फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला लिहायचं असतो तो म्हणजे विषय, आणि मोजक्या भाषेमध्ये आपण खाली त्यांना बसची मागणी करणारं पत्र लिहिणार आहोत आणि शेवटी डाव्या हाताला आपला नाव आणि आपला पत्ता आणि त्याबरोबर आपला ईमेल ॲड्रेस लिहिणार आहोत. आता बघूया हे पत्र आपण कसं लिहिणार. तर सगळ्यात आधी डाव्या बाजूला येणार दिनांक 2 डिसेंबर 2018. त्याखाली येणार डाव्याच बाजूला प्रति, कॉमा करायचा आहे. त्याच्या खाली येणार माननीय व्यवस्थापक, पुन्हा कॉमा करायचा आहे. ST बस डेपो, पुन्हा कॉमा येणार आहे आणि त्याखाली येणार पुणे. हा जो पत्ता आहे हा आपण नीट बघितला तर आपल्याला त्या नमुन्या म्हणजे जो प्रश्न विचारला आहे, जो कृती करायला दिलेली आहे तिथं त्यांनी दिलेला आहे, तोच आपण जसाच्या तसा इकडे डाव्या बाजूला घेतला आहे. आता यानंतर खालच्या ओळीवरती डाव्या बाजूलाच येणार विषय, आणि विषय काय लिहायचा आहे आपण, तो पण त्यांनी दिला आहे. त्याप्रमाणे आपण एका ओळीत विषय लिहायचा. विषय असा येईल, सहलीसाठी ST बस उपलब्ध करून देण्याबाबत.
त्याखाली हे फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे आपण त्यांना त्यांचं जे संबोधन आहे ते इथं वापरणार आहोत. माननीय महाशय, पुढे कॉमा, स्वल्पविराम. त्यानंतर खालच्या ओळीमध्ये आता आपलं मेन जो मायना आहे, पत्र जे आहे ते सुरू होतं आहे. आता कसं लिहिणार खाली? मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. यावर्षी आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे आयोजित केली आहे. या सहलीसाठी आपण आम्हाला बस उपलब्ध करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. आता ह्यानंतर आपल्याला परिच्छेद करायचा आहे. आमच्या सहलीच्या नियोजित तारखा 15 आणि 16 डिसेंबर 2018 ह्या असून 15 तारखेला सकाळी 5 वाजता आमच्या शाळेत बस उपलब्ध करावी ही विनंती. आता ह्या तारखा लिहिताना आपण वरती जो दिनांक टाकला आहे तो आणि त्यानुसार जोडून येणाऱ्या पुढच्या तारखा याचं नीट कॅल्क्युलेशन करून त्या तारखा तिथं टाकलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आम्ही एकूण 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 50 जण या सहलीसाठी जाणार आहोत. सर्वजण 12 वर्षांच्या वर आहेत. तेव्हा 50 सीटची बस आम्हाला उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले आभारी राहू. आता ह्यानंतर पुन्हा परिच्छेद येणार. या सहलीसाठी आम्हाला किती रक्कम भरावी लागेल? महामंडळ विद्यार्थ्यांना किती सवलत देते? मुक्काम असेल तर किती रक्कम जादा भरावी लागेल? या सर्व बाबतीत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. यानंतर पुन्हा परिच्छेद येणार. विद्यार्थी प्रमुख या नात्याने मी आपणास प्रत्यक्ष भेटेलच, तरी कृपया वरील सर्व गोष्टींची माहिती द्यावी ही विनंती. त्यानंतरच्या ओळीवर येणार तसदीबद्दल क्षमस्व. त्याखाली येणार डाव्याच बाजूला आपला कृपाभिलाषी अ.ब.क. विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यालय पुणे, फुल स्टॉप. आणि त्यानंतर खाली आपल्याला ईमेल लिहायचा आहे. मग adarsh@vidyalay.com हा आपला आपणच तयार केलेला एक ईमेल. या पद्धतीनं आपल्याला बसची मागणी करणारं पत्र लिहिता येईल. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी सगळी आपण ह्यामध्ये माहिती वापरलेली आहे ही आपल्याला प्रश्नपत्रिकेत कृतीपत्रिकेमध्येच दिलेली आहे. तिचं आपण एकदा नजर टाकून बघायचं की त्यांनी दिलेली माहिती आपल्या पत्रामध्ये पूर्णपणे वापरली गेली आहे ना, कुठला मुद्दा राहिला नाही आहे ना, हे लक्षात घेऊनच आपण आपलं पत्र पूर्ण करायचं आहे. आता आपण एक कृती म्हणून हे जे दुसरं आपल्याला कृती करायला सांगितली आहे की व्यवस्थापक एस.टी. डेपो यांना बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारपत्र लिहा. समजा हे लिहायचं झालं आपल्याला, तर आपण कसं लिहू? तर याचा आपण एक नमुना बघूया. आता आपल्या लक्षात आलेलं आहे की हे फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे आपल्याला ते प्रति, माननीय व्यवस्थापक वगैरे सगळं लिहायचं आहे आणि विषय लिहायचा आहे. आता आपण हे पत्र कसं लिहायचं? तर नेहमीप्रमाणे डाव्या हाताला तारीख येईल की दिनांक 18/12/2018. त्याखाली डाव्याच बाजूला येणार प्रति, नंतर स्वल्पविराम. त्याच्या खालच्या ओळीवर माननीय व्यवस्थापक, पुन्हा कॉमा, एस.टी. बस डेपो, पुन्हा कॉमा आणि पुणे, पुढे स्वल्पविराम, पुढे फुल स्टॉप. आता मी हे जे तुम्हाला सांगते स्वल्पविराम, फुल स्टॉप या सगळ्याला मार्क असतात. इथं आपला अर्धासुद्धा मार्क जाता कामा नये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट पाळायच्या आहेत. यानंतरची आपलं हे असेल विषय. विषय काय आहे? त्यांनी दिलाच आहे की सहलीसाठी एस.टी. बस उपलब्ध करून दिल्याबद्दल, एवढाच विषय येईल. आता खालच्या ओळीवरती माननीय महाशय, कॉमा, मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. आमच्या आदर्श विद्यालय शाळेतर्फे मी आपणास सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत पत्र लिहिले होते. आमची सहल ठरलेल्या तारखेला, ठरलेल्या वेळी प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे खूपच चांगल्या रीतीने पार पडली. आता यानंतर पॅरेग्राफ येणार.
आपण आम्हाला ठरलेल्या वेळी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालयातर्फे मी आपले आभार मानतो. आपल्या बसचा चालकही अनुभवी आणि कुशल होता. सर्वच प्रवासी विद्यार्थी असल्याने त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. त्यामुळे आमची सहल खूपच आनंददायक आणि सुखकारक झाली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्यामुळे खूप खुश होते. आपण बस उपलब्ध करून दिली, चांगला चालक दिला, म्हणूनच आमची सहल यशस्वी झाली. त्यामुळे हे आभारपत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहित आहे. खाली परत येईल, आपले पुन्हा एकदा आभार. त्याखाली डाव्या हाताला येणार आपला कृपाभिलाषी, कॉमा, अ.ब.क. विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श विद्यालय, पुणे. आणि त्याखाली आपला ईमेल ID adarsh@vidyalay.com. तर या स्वरूपाचं जर आपल्याला फॉर्मल किंवा औपचारिक पत्राची कृती विचारली तर या पद्धतीनं आपण ते आयदर ऑर या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की जर आपल्याला इन्फॉर्मल लेटर विचारलं तर इन्फॉर्मल लेटर लिहिताना आपण काय काळजी घ्यायची आहे आणि ते कशा पद्धतीनं लिहायचं आहे. उपयोजित लेखन या प्रश्नामधला पत्रलेखन हा प्रश्न क्रमांक 5वा अ 5 मार्कांसाठी आपल्याला विचारण्यात येतो. तर पत्रलेखन ही सुद्धा एक कला आहे. पत्रलेखनात आपण आपल्या मनातील भावना, विचार, आपल्याला काय वाटतंय हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, बरोबर ना? म्हणून पत्र असं लिहिलं पाहिजे की आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला बरोबर कळलं पाहिजे. असं झालं तरच आपलं पत्र, त्याचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल. पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे काय तर इनफॉर्मल लेटर, म्हणजेच हे पत्र घरगुती स्वरूपाचे असते. हे पत्र कुटुंबातील व्यक्तींना, मित्रांना, जिव्हाळ्याच्या लोकांना लिहिले जाते. या स्वरूपाच्या पत्रात आपल्या भावना योग्य प्रकारे प्रभावी शब्दात व्यक्त झाल्या पाहिजेत. ते कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागेल. अशा प्रकारचं पत्र लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. पत्राचा विषय नीट समजून घ्यावा. प्रथम डाव्या कोपऱ्यात तारीख लिहिणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे तिचा योग्य तो उल्लेख करावा. म्हणजे कसं तर मित्राला पत्र लिहायचं असेल तर प्रिय, किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र असेल तर आदरणीय, तीर्थस्वरूप, म्हणजेच कसं प्रिय मित्र सप्रेम नमस्कार, किंवा मग ती आईबाबांना, ती म्हणजे काय तीर्थस्वरूप, ती आईबाबांना, किंवा इतर जर कोणी मोठी व्यक्ती असतील तर शी-सा न वी म्हणजे काय शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष असा मायना असावा. आता हे आपण बघतोय हे घरगुती स्वरूपाचं पत्र आहे, इन्फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे इथं पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने, ज्या प्रकारचं त्यांनी दिलेलं असेल त्या विषयाप्रमाणे आपल्या त्या पत्रामध्ये प्रेम, आपुलकी वाटेल असं लेखन यायला हवं. ज्यांना आपण पत्र लिहितोय त्यांचं क्षेमकुशल विचारावं. आणि शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणं आवश्यक आहे. तर हे सगळं झालं अनौपचारिक पत्राबद्दल. आता आपण बघूया औपचारिक पत्र कसं लिहायचं. तर औपचारिक पत्र जे आहे ते म्हणजे ऑफिशियल लेटर असतं, फॉर्मल लेटर असतं. म्हणजेच हे पत्र काय असतं कार्यालयीन किंवा व्यावसायिक स्वरूपाचं लिहिलं जातं. मग इथं काय लक्षात ठेवायचं आहे तर पत्राच्या सुरुवातीला डाव्या कोपऱ्यात दिनांक टाकावा. त्याखाली लगेचच काय लिहायचं आहे प्रति, आणि त्याला पुढे कॉमा काढायचा आहे. त्याच्या खालच्या ओळीवरती माननीय किंवा महोदय हे लिहून पुन्हा कॉमा काढायचा आहे. म्हणजे त्याचं जे काही संबोधन असेल ते तिथं लिहायचं आहे. ते झाल्यानंतर पुन्हा खालच्या ओळीमध्ये ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं संपूर्ण नाव,
त्याचा हुद्दा म्हणजेच काय डेजिग्नेशन ते दिलेलं असतं तिथे पत्रामध्ये. तर तो हुद्दा हे सगळं एकाखाली एक यायला हवं की त्याचं नाव, त्याचा हुद्दा आणि त्याखाली जो काही आपल्याला तिथं प्रश्नपत्रिकेत पत्ता दिलेला आहे तो पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि पत्ता पूर्ण झाल्यानंतर शेवटी फुल स्टॉप करायचा आहे. नंतर पुढचं काय तर विषय, कारण हे फॉर्मल लेटर आहे त्यामुळं खाली हे सगळं लिहून झाल्यावर काय येणार विषय, तो पण डाव्या कोपऱ्यातच लिहायचा विषय असं लिहून तिथं मोजक्या शब्दामध्ये पत्राचा विषय लिहायचा आहे. आता ह्यानंतरच्या खालच्या ओळीमध्ये पत्राचं जे लेखन आहे ते विषयाला धरून मोजक्या शब्दामध्ये करायचं आहे. ज्या कारणासाठी पत्र लिहित आहोत त्याचा आशय थोडक्यात मांडायचा आहे. ह्या प्रकारच्या पत्रामध्ये इतर गोष्टी नकोत. घरगुती भाषा नसावी, तर आपली भाषा ही आदरयुक्त असली पाहिजे. पत्रामध्ये शेवटी डावीकडे पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल लिहायचा आहे. त्याचप्रमाणे 2 किंवा 3 पॅरेग्राफ करून आपले जिथं जिथं मुद्दे बदलतात तिथं तिथं पॅरेग्राफ पाडायचे आहेत आणि त्याप्रमाणे हे पत्रलेखन पूर्ण करायचं आहे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतं तर पत्रलेखनासाठी 2 कृती दिलेल्या असतात. या 2 कृतींपैकी कोणतीही एक, लक्षात ठेवा, कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची असते. म्हणजे कसं येईल आता की प्रश्न क्रमांक 5 यात समजा एखादं निवेदन दिलेलं असेल, जाहिरात किंवा सूचना फलकावरील सूचना असेल, निमंत्रण असेल, बातमीचं शीर्षक असेल किंवा एखादी बातमीच दिली असेल, यापैकी कुठलीही माहिती एका चौकटीमध्ये देतात आणि त्याचा आधार घेऊन ते खाली काय करतात तर पत्रलेखनाच्या 2 कृती दिल्या जातात की हे तरी अशा पद्धतीचं तरी पत्र लिहा किंवा अशा पद्धतीचं तरी पत्र लिहा. तर ह्या 2 पैकी कुठल्याही एका कृतीवरती आपल्याला पत्र लिहायचं असतं. आता जी कृती आपण निवडली आहे पत्र लिहिण्यासाठी तर त्या कृतीमध्ये दिलेले सर्व मुद्दे आपण काय करायचे, पहिल्यांदा लक्षपूर्वक वाचायचे. मग ह्या कृतीच्या अनुषंगानं काय लिहिणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे हे आपण आधी ठरवायचं आहे आणि त्यानुसार कृती सोडवायची आहे. कारण कृतीमध्ये दिलेले सर्व मुद्दे आपल्या पत्रलेखनात येणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे ते मुद्दे नीट वाचायचे, त्यावर आधी मनामध्ये वाक्यरचना करायची की हे या पद्धतीने आपण लिहू शकतो आणि मग आपण त्याचं पत्रलेखन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पाकीट काढून पत्ता लिहिण्याची गरज नाही. औपचारिक किंवा अनौपचारिक पत्रासाठी सुद्धा आपण ईमेल देत आहोत त्यामुळे पाकीट काढून पत्ता लिहिण्याची गरज नाही. आज आपण पत्रलेखनाचा एक नमुना बघूया, म्हणजे नमुना पत्र बघूया की पत्रलेखन हा विषय जेव्हा प्रश्नपत्रिकेत विचारतील तेव्हा आपण ते कसं लिहायचं. तर ह्याचं एक नमुना पत्र आपण बघूया. आता असं समजा की असा प्रश्न आलेला आहे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली, शैक्षणिक सहल, आदर्श विद्यालय पुणे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक ST डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा किंवा व्यवस्थापक ST डेपो यांच्याकडे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारपत्र लिहा. बघा, पत्रलेखनात वरचा सगळं त्यांनी दिलेला मजकूर सेमच आहे, पण विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने त्यांनी 2 कृती दिलेल्या आहेत. एक तर आपण बसची मागणी करणारं पत्र लिहू शकतो किंवा दुसरी कृती आहे ती म्हणजे आपल्याला त्यांनी बस उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे आपली सहल पार पडलेली आहे आणि ती बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण त्यांचं आभार मानणारं पत्र आपण त्यांना लिहायचं आहे. आपण काय करूया, आत्ता शिकण्याच्या दृष्टीने ही 2ही पत्र आपण कशी लिहू शकतो हे बघूया. आता समजा आपल्याला पहिलं पत्र लिहायचं आहे, पहिली कृती करायची आहे की विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक ST डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा, हे आपल्याला आता लिहायचं आहे.
आता हे कुठल्या स्वरूपाचं पत्र झालं? आपण कोणाशी तरी फॉर्मली बोलतोय, एखाद्या ऑफिसला पत्र लिहितोय, म्हणजे आपण आधी विषय नीट समजून घेऊया. हे पत्र आहे औपचारिक, म्हणजेच फॉर्मल लेटर. आता आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे की औपचारिक पत्र लिहिताना यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या आहेत आपण, की डाव्या बाजूला काय काय येणार, म्हणजे त्यांचं पद, ते प्रति, पद, पत्ता, हे सगळं येणार. आणि महत्त्वाचं काय तर विषय. फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला लिहायचं असतो तो म्हणजे विषय. आणि मोजक्या भाषेमध्ये आपण खाली त्यांना बसची मागणी करणारं पत्र लिहिणार आहोत. आणि शेवटी डाव्या हाताला आपला नाव आणि आपला पत्ता आणि त्याबरोबर आपला ईमेल ॲड्रेस लिहिणार आहोत. आता बघूया हे पत्र आपण कसं लिहिणार. तर सगळ्यात आधी डाव्या बाजूला येणार दिनांक 2 डिसेंबर 2018. त्याखाली येणार डाव्याच बाजूला प्रति, कॉमा करायचा आहे. त्याच्या खाली येणार माननीय व्यवस्थापक, पुन्हा कॉमा करायचा आहे. ST बस डेपो, पुन्हा कॉमा येणार आहे. आणि त्याखाली येणार पुणे. हा जो पत्ता आहे हा आपण नीट बघितला तर आपल्याला त्या नमुन्या, म्हणजे जो प्रश्न विचारला आहे, जो कृती करायला दिलेली आहे तिथं त्यांनी दिलेला आहे, तोच आपण जसाच्या तसा इकडे डाव्या बाजूला घेतला आहे. आता यानंतर खालच्या ओळीवरती डाव्या बाजूलाच येणार विषय. आणि विषय काय लिहायचा आहे आपण, तो पण त्यांनी दिला आहे. त्याप्रमाणे आपण एका ओळीत विषय लिहायचा. विषय असा येईल, सहलीसाठी ST बस उपलब्ध करून देण्याबाबत. त्याखाली हे फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे आपण त्यांना त्यांचं जे संबोधन आहे ते इथं वापरणार आहोत. माननीय महाशय, पुढे कॉमा, स्वल्पविराम. त्यानंतर खालच्या ओळीमध्ये आता आपलं मेन जो मायना आहे, पत्र जे आहे ते सुरू होतं आहे. आता कसं लिहिणार खाली, मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. यावर्षी आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे आयोजित केली आहे. या सहलीसाठी आपण आम्हाला बस उपलब्ध करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. आता ह्यानंतर आपल्याला परिच्छेद करायचा आहे. आमच्या सहलीच्या नियोजित तारखा 15 आणि 16 डिसेंबर 2018 ह्या असून 15 तारखेला सकाळी 5 वाजता आमच्या शाळेत बस उपलब्ध करावी ही विनंती. आता ह्या तारखा लिहिताना आपण वरती जो दिनांक टाकला आहे तो आणि त्यानुसार जोडून येणाऱ्या पुढच्या तारखा याचं नीट कॅल्क्युलेशन करून त्या तारखा तिथं टाकलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आम्ही एकूण 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 50 जण या सहलीसाठी जाणार आहोत. सर्वजण 12 वर्षांच्या वर आहेत. तेव्हा 50 सीटची बस आम्हाला उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले आभारी राहू. आता ह्यानंतर पुन्हा परिच्छेद येणार. या सहलीसाठी आम्हाला किती रक्कम भरावी लागेल? महामंडळ विद्यार्थ्यांना किती सवलत देते? मुक्काम असेल तर किती रक्कम जादा भरावी लागेल? या सर्व बाबतीत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. यानंतर पुन्हा परिच्छेद येणार. विद्यार्थी प्रमुख या नात्याने मी आपणास प्रत्यक्ष भेटेलच, तरी कृपया वरील सर्व गोष्टींची माहिती द्यावी ही विनंती. त्यानंतरच्या ओळीवर येणार तसदीबद्दल क्षमस्व. त्याखाली येणार डाव्याच बाजूला आपला कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यालय पुणे, फुल स्टॉप. आणि त्यानंतर खाली आपल्याला ईमेल लिहायचा आहे. मग adarsh@vidyalay.com हा आपला आपणच तयार केलेला एक ईमेल. या पद्धतीनं आपल्याला बसची मागणी करणारं पत्र लिहिता येईल. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी सगळी आपण ह्यामध्ये माहिती वापरलेली आहे ही आपल्याला प्रश्नपत्रिकेत कृतीपत्रिकेमध्येच दिलेली आहे. तिचं आपण एकदा नजर टाकून बघायचं की त्यांनी दिलेली माहिती आपल्या पत्रामध्ये पूर्णपणे वापरली गेली आहे ना, कुठला मुद्दा राहिला नाही आहे ना, हे लक्षात घेऊनच आपण आपलं पत्र पूर्ण करायचं आहे.
आता आपण एक कृती म्हणून हे जे दुसरं आपल्याला कृती करायला सांगितली आहे की व्यवस्थापक एस टी डेपो यांना बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारपत्र लिहा. समजा हे लिहायचं झालं आपल्याला, तर आपण कसं लिहू? तर ह्याचा आपण एक नमुना बघूया. आता आपल्या लक्षात आलेलं आहे की हे फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे आपल्याला ते प्रति, माननीय व्यवस्थापक वगैरे सगळं लिहायचं आहे आणि विषय लिहायचा आहे. आता आपण हे पत्र कसं लिहायचं? तर नेहमीप्रमाणे डाव्या हाताला तारीख येईल की दिनांक 18/12/2018. त्याखाली डाव्याच बाजूला येणार प्रति, नंतर स्वल्पविराम, त्याच्या खालच्या ओळीवर माननीय व्यवस्थापक, पुन्हा कॉमा, एस टी बस डेपो, पुन्हा कॉमा आणि पुढे स्वल्पविराम, पुढे फुल स्टॉप. आता मी हे जे तुम्हाला सांगते स्वल्पविराम, फुल स्टॉप या सगळ्याला मार्क असतात. इथं आपला अर्धासुद्धा मार्क जाता कामा नये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट पाळायच्या आहेत. यानंतरची आपलं हे असेल विषय. विषय काय आहे? त्यांनी दिलाच आहे की सहलीसाठी एस टी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल, एवढाच विषय येईल. आता खालच्या ओळीवरती माननीय महाशय, कॉमा, मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. आमच्या आदर्श विद्यालय शाळेतर्फे मी आपणास सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत पत्र लिहिले होते. आमची सहल ठरलेल्या तारखेला, ठरलेल्या वेळी प्राणीसंग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे खूपच चांगल्या रीतीने पार पडली. आता यानंतर पॅरेग्राफ येणार. आपण आम्हाला ठरलेल्या वेळी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालयातर्फे मी आपले आभार मानतो. आपल्या बसचा चालकही अनुभवी आणि कुशल होता. सर्वच प्रवासी विद्यार्थी असल्याने त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. त्यामुळे आमची सहल खूपच आनंददायक आणि सुखकारक झाली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्यामुळे खूप खुश होते. आपण बस उपलब्ध करून दिली, चांगला चालक दिला, म्हणूनच आमची सहल यशस्वी झाली. त्यामुळे हे आभारपत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहित आहे. खाली परत येईल आपले पुन्हा एकदा आभार. त्याखाली डाव्या हाताला येणार आपला कृपाभिलाषी, कॉमा, अ.ब.क. विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श विद्यालय पुणे आणि त्याखाली आपला ईमेल ID adarsh@vidyalay.com. तर या स्वरूपाचं जर आपल्याला फॉर्मल किंवा औपचारिक पत्राची कृती विचारली तर या पद्धतीनं आपण ते आयदर ऑर या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की जर आपल्याला इन्फॉर्मल लेटर विचारलं तर इन्फॉर्मल लेटर लिहिताना आपण काय काळजी घ्यायची आहे आणि ते कशा पद्धतीनं लिहायचं आहे.